नमस्कार मित्रांनो, माइल्स अँड मेमरीज या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर आज ही आपली पहिली राईड आहे आणि या पहिल्या राईडमध्ये आज आपण चाललो आहे थेट कोकणात. या कोकणातले दुर्मिळ दृश्य, या कोकणातलं हे थंडगार वातावरण आणि हा जो मौसम आहे, हा थंडगार मौसम, या मौसम मध्ये आपण कोकण सफर करायला चाललो. कसा सफर होईल, काय होईल, खरंच काय माहित नाही, पण तुमचा सहभाग, तुमचा सपोर्ट शेवटपर्यंत आपल्या या व्हिडिओ मार्फत राहू द्या. तर मित्रांनो, आता आपण मुंबई गोवा महामार्गावर आहे. आपण असं अक्षरशः मी जे बोलतो तेवढा तुम्ही वाफा वगैरे येतो, एवढा धुका असा आहे. आणि या साईडला तुम्ही बघू शकता सूर्यदेव जबरदस्त असं या साईडला ढगाळ वातावरण झालेलं आहे. आणि आपला हा मुंबई गोवा महामार्ग रस्ता. एक मिनिट मित्रांनो, तुम्हाला माझा आवाज समजला नसेल की मला नक्की काय म्हणायचं आहे. खरं तर हा जो रस्ता 8 तासाचा प्रवास आणि आजूबाजूची डोंगरदऱ्या आणि ह्याच्यातून जो जाणारा रस्ता आहे, ही जी आपली राईड आहे एकदम अशी जबरदस्त अशी आहे. आणि सकाळ सकाळचे जे हिरवगार, सकाळ सकाळचे जे थंडगार वातावरण आहे, ते थंडगार वातावरणामध्ये एकदम चिल्ड झालोय आणि जस्ट राईड मूव ऑन चाललंय पुढे पुढे. आणि आपण पोचतोय निसर्गरम्य वातावरणात, म्हणजेच कोकणात. 4 तासाची कंटिन्यू राईड करत मी पोचलो माणगावला. सीझन असो वा नसो, इथे कायम ही ट्रॅफिक आणि ही गर्दी आपल्याला बघायला भेटते. परंतु या गर्दीतून मार्ग काढत आपण पुढे गोथरू झालो. आणि मला असं वाटतं 4 तासानंतरचा एक अर्धा तासाचा ब्रेक आपल्या बाईकला, आपल्या इंद्रायणीला द्यावा अशी माझी इच्छा आली. आणि नंतर मग इथे मिसळपाव आणि
मस्तपैकी गरमागरम कॉफीचा आस्वाद घेत आपण आपला पुढचा प्रवास कंटिन्यू केला. खरं तर मित्रांनो, आपण आता पोचलो आहे महाडमध्ये आणि महाडमध्ये असलेल्या गांधारपाली लेणी, या लेणींचं आपल्याला इथे दर्शन घडतं. खरं तर डेस्टिनेशन इम्पॉर्टंट नसतं, पण या डेस्टिनेशनमध्ये येणारे हे जे दुर्मिळ दृश्य असतात हे आपल्यालाच वेगळाच आपल्याला आनंद देऊन जातात. त्यातलं हे एक दुर्मिळ दृश्य म्हणजेच गांधारपाली लेणी आणि यांचा इतिहास. लहानपणापासून फार इच्छा होती की कधीतरी या गांधारपाली लेणी बघण्यासाठी जाईन, पण अजून तरी तो योग आला नाही. पण लवकरच तो योग यावा ही इच्छा आहे. बघूया. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि नक्कीच चॅनल आपला सबस्क्राईब करा. अजूनपर्यंतचा आपला जो प्रवास आहे हा पोलादपूरपर्यंत झालेला आहे. याचा पुढचा जो आपला प्रवास आहे कशेडी घाट आणि बाकीचा जो पुढचा जो कशेडी बौद्धा आणि चिपळूणचा जो पूर्णपणे जो प्रवास आहे हा पुढचा 2 तासाचा प्रवास पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येतो या येत्या गुरुवारी. तर नक्की तुम्ही तो व्हिडिओ बघा. भेटूया कुठे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया लवकरच. धन्यवाद.